आणि यानंतरची आपण ही थेट दृश्य बघतोय झारखंडमध्ये पुन्हा एकदा आता लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। पेपर फुटी विरोधामध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या या आंदोलनाला सध्या गालबोट लागलेला आहे। सकाळपासूनच हे आंदोलक या ठिकाणी आंदोलन करत होते आणि सोबतच ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर कुठेतरी जात असल्याचं पाहायला मिळाल्यानंतर हा लाठीचार्ज करण्यात आलेला होता। सोबतच या आंदोलक विद्यार्थ्यांवरती पाण्याचा मारा सुद्धा करण्यात आलेला होता। त्यानंतर लाठीचार्ज सुद्धा या पोलिसांनी केलेला आहे। रांचीमध्ये विद्यार्थ्यांवरती हा लाठीचार्ज पुन्हा एकदा करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी दृश्यांमधून बघायला मिळतंय। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं जेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं तेव्हाच हा लाठीचार्ज करण्यात आलेला होता। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवरती हा लाठीमार करण्यात आलेला आहे। पेपर फुटी विरोधामध्ये विद्यार्थ्यांनी या आंदोलनाची हाक दिलेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती विद्यार्थी कमालीचे आक्रमक झालेले होते। रांचीमध्ये विधान भवनाबाहेर मोठा गदारोळ सुद्धा निर्माण झालेला होता आणि याचाच आढावा घेण्यासाठी जेव्हा पोलीस इथे दाखल झाले तेव्हा ही परिस्थिती किती नियंत्रणाबाहेर गेली आहे हे जेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं तेव्हा पोलिसांनी या विद्यार्थ्यांवरती लाठीमार केलेला आहे। या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला होता। रांचीमध्ये विद्यार्थ्यांवरती लाठीमार झालेला आहे। हे आपण दृश्य बघतोय, दोन दृश्य। याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना दुखापत सुद्धा झालेली आहे। अभी क्या आप लोगों को हटाया गया यहाँ से? अधिकार चाहिए हम लोग को, और हम लोग को चाहिए अपना अधिकार। आराम से आके हाथ से मार रहे गाल में। कोई डीएसपी सर थे, मार रहे थे। हम नाम बेज नहीं देख पाए, लेकिन आके यहाँ पे चाटा मारे हमको। हम लोग वीडियो बना रहे थे, हम लोग रिकॉर्ड कर रहे थे और वो त्यामुळे झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवरती लाठीमार करण्यात आलेला होता। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। सोबतच आम्ही आमच्या मागण्यांसाठी इथे लढा देतोय अशी प्रतिक्रिया सुद्धा या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे। भाई ओए इधर आ जा, इधर लड़की ओए उस लड़की को भेजो। और ओए पेपर फुटी विरोधात झारखंडमध्ये विद्यार्थी आक्रमक झालेले होते। रांचीमध्ये विधान भवनाबाहेर मोठा गदारोळ सुद्धा झालेला होता। विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला। आंदोलकांकडून बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला। पेपर फुटी आणि परीक्षांमधील अनियमिततेबाबत झारखंड राज्यातील विद्यार्थ्यांचं गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। झारखंडमधील नोकर भरती परीक्षांमध्ये पेपर फुटीवरून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात यावं यासाठी सरकारकडून विविध पातळ्यांवरती प्रयत्न सुद्धा झाले, मात्र आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असं विद्यार्थ्यांनी सांगितलंय। लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड परीक्षेच्या आयोगाच्या परीक्षांमध्ये कथित पेपर फुटी, कट ऑफ कोण जाहीर न करणं आणि मूल्यांकनातील अनियमिततेचा आरोप करत हे आंदोलन सुरू आहे। क्यों करेगा वो लोग? इतना हिम्मत, लाठीचार्ज करके जाएगा वो। अभी क्या आप लोगों को हटाया गया यहाँ से? हाँ जी, हम लोग अपना अधिकार के लिए लड़ रहे हैं ना, उसको कोई भीख को नहीं मांग रहे, उससे अपना अधिकार चाहिए हम लोग को, और हम लोग को चाहिए अपना अधिकार। हम लोग आराम से आके हाथ से मार रहे गाल में। कोई डीएसपी सर थे, मार रहे थे। हम नाम बेज नहीं देख पाए, लेकिन आके यहाँ पे चाटा मारे हमको।